पुढची बातमी आपण पाहतोय ही बातमी सांगलीमधून आहे, कारण धरण पाणलोट क्षेत्रात सतत पडणारा पाऊस आणि धरणातून केला जाणारा पाण्याचा विसर्ग यामुळे आता वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे तर कृष्णेची पातळी तब्बल 25 फुटांवर जाऊन पोहोचली। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन केलं। सांगलीच्या कृष्णेच्या पातळीमध्ये आता तब्बल 7 फुटांनी वाढ झालेली आहे। काल कृष्णेची पातळी ही 18 फुटावरती होती आणि आज सकाळी कृष्णेची पातळी ही 25 फुटावर गेलेली आहे। आपण कृष्णेच्या पातळी शेजारी आहे, आपण पाहू शकता की कृष्णेची पातळी ही काल सकाळी 18 फुटावर होती आणि आता तब्बल 25 फुटावर गेलेली आहे। 7 फुटांनी कृष्णेची पातळी कालपासून वाढलेली आहे। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस आणि धरणातून करण्यात येणारा विसर्ग यामुळे वारणा आणि कृष्णेच्या पातळीमध्ये वाढ होत आहे। वारणा धरणातून तब्बल 14,000 क्युसेकने वारणाच्या पात्रामध्ये विसर्ग करण्यात येत आहे, तर कोयनेतून तब्बल 31,000 क्युसेकने कृष्णेच्या पात्रामध्ये विसर्ग करण्यात येत आहे। त्यामुळे सांगलीच्या वारणा आणि कृष्णेच्या नदीपात्रामध्ये वाढ होत आहे, तर वारणेचं पात्रही काही ठिकाणी बाहेरसुद्धा पडलेलं आहे। त्यामुळे ज्या नदीकाठची जी शेती आहे ती सुद्धा या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली।